नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इथं नववी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 3.5 मध्ये प्रश्न क्रमांक 7वा काय दिले, अवयव सिद्धांताचा उपयोग करून x+3 हा x² + 2x - 3 चा अवयव आहे का ते ठरवा. ओके, अवयव सिद्धांताचा उपयोग आपल्याला करायचा आहे. ओके, तर आपण गणित लिहून घेऊया आधी. तर बहुपदी काय आहे, x² + 2x - 3. तर त्याचं काय, x+3 हा अवयव आहे की नाही आपल्याला अवयव सिद्धांताचा उपयोग करून आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके, तर पहिल्या आधी लिहून घेऊया इकडे p(x) बरोबर x² + 2x - 3. आता भाजक काय याचा, ह्याला भाजक म्हणणार आपण, x+3 आहे. ओके, म्हणून आपण इथे +3 असल्यावरती नेहमीसारखं काय घेतो आपण, -3 घेतो. म्हणून x बरोबर काय घ्यायचं आपल्याला, -3 घेऊ. आता हेच -3 आपल्याला या बहुपदीमध्ये एक्सच्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. ओके, तर आपण लिहूया इथे p(x)च्या ठिकाणी -3 बरोबर x² म्हणजे -3चा वर्ग अधिक 2 गुणिले वजा चिन्ह असल्यामुळे आपण कंसामध्ये लिहिलं आहे -3. ओके, त्यानंतर -3चा वर्ग धन येणार आहे, 3 त्रिक 9. ओके, तर अधिक 2 गुणिले -3 अधिक गुणिले वजा होतं, 2 गुणिले 3 बेत्रिक 6 -3. आता हे बघा, जाऊन जसे तसे लिहिले, -6 -3 चिन्ह समान, बेरीज होणार -9. ओके, 9 - 9 0 येतं. आता 0 आल्यामुळे काय, हे बघा, x² + 2x - 3 चा x+3 हा अवयव आहे. तर आपल्याला इथे हे वाक्य शेवटला लिहायचं, x+3 हा बहुपदी काय x² + 2x - 3 चा अवयव आहे. ओके, अशा प्रकारे 7वं गणित झालेलं आहे. आता 8वं गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.